भाजपात प्रवेश करतात. पुण्यातला प्रकार तोच आहे. नाशिकमध्ये तर भयंकर आहे. नाशिकचे पोलीस आयुक्तच आपल्या टेबलावरती भाजपचा झेंडा लावून बसलेले. ते असं का करतात ते रहस्य आहे. हा कोणता ट्रॅप आहे हे मला पाहावं लागेल. नाशिकमध्ये आहे म्हणून म्हणतो. आधी गुन्हे दाखल करायला लावायचे पोलिसांच्या माध्यमातून आणि मग पोलीस आयुक्त कार्यालयात बोलून सांगायचं एवढे एवढे गुन्हे दाखल झालेले आहेत, बघा निर्णय घ्या. म्हणजे अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षामध्ये गुन्हेगारांची भरती सुरू होणार असते. तर तुम्ही काय अपेक्षा करता जनतेकडून? परवा चंद्रपूरला जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक झाली. भाजपकडे त्या संदर्भात जिल्हा बँकेचं अध्यक्षपद निवडून आणण्यासाठी बहुमत नव्हतं. भारतीय जनता पक्षाचे चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, देवेंद्र फडणवीस, तिकडले आमदार कोणी बांगड्या का फांगड्या झांगड्या कोणी आहेत, किशोर जोरगेवार, यांनी काय करावं? इतर पक्षातले निवडून आलेल्या जिल्हा म्हणजे संचालकांवर दबाव आणण्यासाठी एक जुनं प्रकरण उकरून काढलं. बँकेतल्या नोकर भरतीचं SIT लावण्याची धमकी दिली आणि या सगळ्यांना भाजपात सामील करून घेतलं. जे कालपर्यंत गुन्हेगार होते बँकेचे, त्याच्यामध्ये आमचे जिल्हा प्रमुख आहेत, कोणतरी एक रवी शिंदे म्हणून. या सगळ्यांवरती आरोप होते भाजपनेच केलेले. काय आरोप होते? की नोकर भरतीमध्ये भ्रष्टाचार झाला बँकांच्या. त्याची आता SIT लावतो. SITच्या भीतीनं धाक दाखवून या सगळ्या सोकॉल्ड गुन्हेगारांना भाजप म्हणते त्या भाजपात सामील करून घेतलं आणि बँक ताब्यात घेतली. अशा प्रकारे हा पक्ष गुन्हेगारांना ते म्हणतात त्यानुसार प्रतिष्ठा देणार असेल तर पोलिसांनी काय करायचं? आता त्या आरोपांचं काय होणार आहे? पण त्या नोकर भरतीत झालेल्या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत. तर भाजपचीच मागणी आहे. चंद्रपूर जिल्ह्यात काय घडलं आणि आज तुम्ही ज्यांच्यावरती आरोप केले, ज्यांना तुरुंगात टाकायला निघालात, त्यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेतलं काल, त्या सर्व संचालकांना निवडून आलेल्या. आणि लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.